तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते, सर बघा ना, अजून आपल्या घरातलं कुणीही बाहेर आलेलं नाही आहे. मला नाही वाटत या इव्हेंटमध्ये आपल्या घरातले सहभागी होतील. तुम्ही एक काम करा सर, तुम्ही ईश्वरी फॅब्रिक हे नाव चेंज करा. तुम्ही जर हे नाव चेंज केलं तर घरातले सगळेजण बाहेर येतील आणि मग कोणालाही बोलायला इथे आता विषय मिळणार नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू नको काळजी करू, थोडेसे पेशन्स ठेव, सगळेजण बाहेर येतील. तेव्हा इथे नम्रता आकाशच्या हाताला लेप लावत असते. आकाशच्या हातावरती पायावरती शुभूने जोरात फटके मारलेले असतात आणि त्यामुळे त्याच्या हाताला खूपच जास्त मुक्का मार लागलेला असतो. नम्रता म्हणत असते, आकाश लेप तर मी लावते, पण आपण एक काम करूया, डॉक्टरांकडे सुद्धा जाऊया. डॉक्टरांकडे जाऊन आपण चेक करूया, जखम जास्त खोलवर तर नाही झाले ना. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता नको, मी खरंच सांगतोय, मी ठीक आहे, फक्त तू मला हे लेप लाव. त्यानंतर त्या ठिकाणी शुभंकर आलेला असतो. शुभंकर म्हणत असतो, अरे आकाश, हे काय झालं तुझ्यासोबत, हे कसं लागलं तुला. तेव्हा इथे नम्रता म्हणते, होता एक माथे फिरू, त्याने आकाशवरती हल्ला केला. तेव्हा शुभू म्हणतो, काय, एका माथे फिरूने हल्ला केला तुझ्यावरती, अरे काय चाललं या शहरामध्ये. तेव्हा सुप्रिया तिथे येते आणि म्हणत असते की आकाश, तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना, नाहीतर नम्रता म्हणते तसं आपण डॉक्टरांकडे जाऊ. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको, आपल्याला जायला नको आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, मग काय करायचं, आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करूया का, आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. तेव्हा आकाशला आठवतं, वल्लरीला त्याने प्रॉमिस केलेलं असतं की तो पोलिसांचं लचांड मागे लावून घेणार नाही म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको, पोलीस स्टेशन वगैरे काही नको, आता मी ठीक आहे. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो, मी तर म्हणतो आकाश की तू पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली पाहिजे. तू मला सांग, ज्याने तुझ्यावरती हल्ला केला त्याने ब्ल्यू कलरचं शर्ट घातलेलं का, सांग ना, त्याच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता का. तेव्हा आकाश म्हणतो, हो, त्याने ब्ल्यू कलरचं शर्ट घातलं होतं, पण हे तुला कसं माहीत. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो, अरे मी आता येत होतो ना, तेव्हा त्याच मुलाने आहे ना, माझ्या समोरच एका महिलेच्या डोक्यामध्ये इथे लोखंडी रॉड मारला, तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या होत्या. अरे मी आत्ताच बघितलं, तो कुणीतरी माथे फिरूच असेल, मला पण वाटतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, बाप रे, हे किती भयंकर आहे, असं कोण करत असेल. तेव्हा इथे नम्रता म्हणते, असेल कुणीतरी मनोरुग्ण माथे फिरू, तोच असं मूर्खासारखा वागत असेल, बाकी कोण काही करणार आहे. तेव्हा इथे लगेच शुभंकर म्हणतो, माझा ऐक तू आकाश, तुझा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार कर. आकाश म्हणतो, नाही नको, मला तक्रार वगैरे करायची नाही आहे. सुप्रिया म्हणते, आकाश बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम खायला घेऊन येते. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे. तर इथे नम्रता आकाशच्या हाताला लेप लावत असते. तेव्हा नम्रता आकाशचं सगळं काही प्रेमाने करते हे बघून शुभंकरला खूपच जास्त राग येत असतो, तो जेलस होत असतो. तर इथे मुलं म्हणत असतात, तुम्ही चला आमच्याबरोबर चला, नाही आलात ना तर आम्ही गोंगाट करू. आणि ती मुलं परत एकदा इथे शिट्टी वगैरे वाजवायला लागतात आणि आवाज करत असतात. तेव्हा इथे जबरदस्तीने ते लोक म्हणतात, तुम्ही येताय की नाही, चला तुम्ही आमच्याबरोबर चला, ओ मामा तुम्ही तरी चला, आणि सगळ्यांना ओढून खेचून घेऊन जात असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते, एक मिनिट थांबा, खरं खरं सांगा आम्हाला, तुम्हाला इथे अर्णवने पाठवलं आहे का, अर्णव दादाने पाठवलं आहे ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, दुसरं कोण पाठवणार, चिंटूनेच पाठवलं असेल यांना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, काही झालं ना तरी आम्ही कुणीही येणार नाही, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, अहो अविनाश मामा तुम्ही तरी चला ना, तुम्ही कुणीच का येत नाही, तुम्ही सगळेजण आलात तर अर्णवदादा आणि ईश्वरीताईला किती बरं वाटेल. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे पण तुम्ही जबरदस्तीने आम्हाला का घेऊन जाताय, असं काय सांगितले तुम्हाला अर्णवने. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते की हे बघा मामा, आम्ही अनाथ आहोत ना, पण तरीसुद्धा अर्णवदादा आणि ईश्वरीताई दर महिन्याला आम्हाला भेटायला येतात आणि ते नेहमी आनंदी असतात. पण आज ते आनंदी नाही आहेत, ते सॅड आहेत, कारण आज ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगमध्ये तुम्ही त्याचं कुटुंब असताना सुद्धा नाही आहात ना म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते, गप्प बसा,
तुम्ही मध्ये मध्ये काही बोलू नका. आमच्या घरामध्ये काय चाललं आहे तुम्हाला काय माहिती? तेव्हा तुम्ही जबरदस्ती करू नका. माझ्यासारखी वाईट कुणी नसेल नाही तर. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हे घ्या आकाश, लिंबू सरबत घ्या. शुभंकर तू सुद्धा घे. तेव्हा आकाशला उजव्या हाताने इथे आता लिंबू सरबत पिता येत नसतं. तो म्हणतो की दे, डाव्या हातामध्ये दे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं नमू तू मदत कर ना. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश तुम्ही प्या बरं, तुमच्या हाताला लागले म्हणून मी तुम्हाला आता पाजणार आहे. आणि ती आपल्या हाताने ग्लास आता धरून त्याला इथे सरबत प्यायला लावते. आणि तेव्हा शुभंकर तिला आता काळजी घेताना बघून खूपच जास्त चिडत असतो, जेलस होत असतो. ईश्वरीला काळजी वाटत असते, तिच्या घरातलं सुद्धा कोणीच नाही आहे, अर्णवच्या घरातलं सुद्धा कोणीच नाही आहे. तेव्हा इथे लगेचच ईश्वरी आपल्या आईला फोन करते. तेव्हा सुप्रिया म्हणते की मी फोन घेऊन येते हां, आणि म्हणते की इशूचा फोन आला आकाश, काय सांगू. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी काय म्हणतो काकू, प्लीज माझ्यावरती हल्ला झाला त्याबद्दल काही बोलू नका, नाहीतर सगळेजण उगाच पॅनिक होतील, काळजी करायला लागतील आणि इव्हेंट आहे ना तो पोस्टपोन करावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही तिला माझ्याबद्दल काहीच सांगू नका. तेव्हा सुप्रिया म्हणते हो, पण काहीतरी सांगावं लागेल ना, नाहीतर पुन्हा ती काळजी करत बसेल. तेव्हा नम्रता म्हणते आई तू माझ्याकडे फोन दे. आणि नम्रता म्हणते हां इशू बोल ना. तेव्हा इशू म्हणते अगं ताई कुठे आहात तुम्ही, अजून तुम्ही कसे आला नाहीत, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते अगं आम्ही निघालोच होतो, पण आपल्या बाजूच्या भाटे काकू आहेत ना, त्यांची मुलगी खेळता खेळता वरून पडली, तिला खूप लागले गं. तेव्हा आम्ही निघालेलो असताना आम्हाला मदत करायला तिथे जावं लागलं. आम्ही तिथे त्यांची मदत करायला गेलो होतो ना, आई अजून तिथेच आहे, अजून आलेली नाही आहे. तेव्हा इशू म्हणते मग तुम्हाला येता येणार नाही आहे का आता. नम्रता म्हणते इशू आता खूप उशीर झाला आहे ना, त्याच्यामुळे आता येता येणार नाही आहे आम्हाला, आम्ही नंतर येऊ ना कधीतरी. तेव्हा ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे, आई आल्यानंतर मला लगेच कॉल करायला सांग. नम्रता म्हणते बरं बरं ठीक आहे, मी कॉल करायला सांगते. नम्रता म्हणते इशू अगं तिचा फोन आल्यानंतर नमू किती छान पद्धतीने तू तिला समजावलंस गं, मला खूपच आवडलं, मला बाई नसतं सुचलं असं बोलायला. तेव्हा इथे शुभंकरला राग येत असतो, त्याच्या मनासारखं काही होत नसतं, कुठल्याही गोष्टीचा आकाश आता तमाशा करतच नाही. तेव्हा ईश्वरीचा चेहरा खूप उतरलेला असतो. इथे आता अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदर. तेव्हा ईश्वरी म्हणते सर बघा ना, अहो तुमच्या घरातले आपल्या घरातले कुणी येत नाहीच आहेत, पण माझ्या घरचे सुद्धा कुणी येत नाही. आता मी आईला फोन केला होता, तिथे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. अर्णव म्हणतो प्रॉब्लेम म्हणजे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर ते मी सांगते तुम्हाला नंतर, पण आधी बघा ना आपल्या घरातले अजून कोणी येत नाही, ते आले नाही तर एवढा मोठा इव्हेंट कसा काय होणार, आणि सगळेजण प्रश्न विचारतील ते वेगळंच. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदर तू जरा शांत बसतेस का, सगळेजण येतील, मी तुला सांगितलंय ना कार्यक्रमाला आपली माणसं जरूर येतील, ते आल्याशिवाय कार्यक्रम होईलच कसा, बरोबर ना. ईश्वरी म्हणते अगदी बरोबर, पण तिला आश्चर्य वाटत असतं की एवढा वेळ झाला तरी घरातलं कुणीच आलेलं नाही आहे, तरीसुद्धा अर्णव असं कसं बोलतो. त्यानंतर वल्लरी म्हणते ए सांगितलेलं ऐकू येत नाही का तुम्हाला, जा चला इथून, आम्ही येणार नाही म्हणजे नाही. मामा म्हणतात मुलांनो का हट्ट करताय तुम्ही सांगा ना, अर्णवने सांगितले म्हणून का. तेव्हा इथे ती मुलं म्हणतात हे बघा अर्णव दादा आणि ईश्वरीताई खूप चांगले आहेत, आम्ही इथे अनाथ आश्रमामध्ये राहतो, आम्हाला स्वतःचं असं कुणीच नाही आहे, तरीसुद्धा आम्हाला काही लोक प्रेम देणारे आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्नसुद्धा करतो. ईश्वरीताई आणि अर्णवदादा दर महिन्याला आम्हाला भेटायला येतात, येताना आमच्यासाठी खेळणी खाऊ कपडे घेऊन येतात, आमच्या सगळ्यांचे खूप लाड करतात आणि तो आम्हाला इथे कधी एकटं पडू देत नाही. पण आज एवढा मोठा दिवस आहे तुमच्या घरामध्ये, ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग आहे आणि आज तो बिचारा एकटाच आहे, त्याचं स्वतःचं असं त्याच्याजवळ कुणीच नाही आहे, कारण तुम्ही कुणीच त्याच्या कार्यक्रमामध्ये जायला तयार नाही. मग आज त्याला आम्ही अनाथ असून त्याला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. मग आता तुम्हीच सांगा, जर तुम्ही कुटुंब असतानासुद्धा ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगमध्ये गेला नाहीत तर अर्णवदादाला एकटं नाही वाटणार का, त्याला एकटं पडल्यासारखं नाही वाटणार का. आज तुम्ही सगळेजण असताना त्याला अनाथ झाल्यासारखं वाटते का, कारण तुम्ही तसे वागलात म्हणूनच ना. म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही राग रुसवा सोडून त्या आता इव्हेंटमध्ये सहभागी व्हायला पाहिजे.
तर इथे अर्णव आता आपली जागा घेतो आणि तो तिथे जमलेल्या सर्व माणसांचं स्वागत करतो. अर्णव म्हणत असतो की ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगला तुम्ही सगळेजण इथे आलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तेव्हा इथे पत्रकार म्हणत असतात, पण तुम्ही एक गोष्ट सांगा इथे मिस्टर राज शिर्के, की तुमच्या घरामध्ये कार्यक्रम आहे, ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग आहे, एवढं तुम्ही ग्रँड सेलिब्रेशन करताय आणि त्याच्यामध्ये तुमचं कुटुंबच नाही आहे. तुमच्या कुटुंबाने इथे यायला हवं होतं ना, की काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा इथे आजी म्हणत असते की मुलांनो, आता तुम्ही जे काही बोललात ते ऐकून थोड्या वेळापुरतं का होईना पण माझा राग निघून गेला आहे. तेव्हा मुलगी म्हणते, म्हणजे तुम्ही येणार ना आमच्याबरोबर इव्हेंटमध्ये? तेव्हा ती म्हणते, हो आम्ही नक्की येणार, आम्ही जरूर येणार. तेव्हा इथे आजी आता मुलांना म्हणते की चला आपण आता ईश्वरी फॅब्रिक लॉन्चिंगमध्ये सहभागी होऊया. तेव्हा मुलं पुन्हा टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात आणि त्यानंतर अंजली म्हणते, अरे हळूहळू माझी मुलगी झोपली आहे, ती उठेल ना या आवाजाने. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली बाळाला घेते आणि आता मामा आजी सगळेजण बाहेर जातात. फक्त वल्लरी घाबरलेली असते. ती म्हणत असते की ती सुप्रिया जर बाहेर आली असेल तर माझं काही खरं नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया येईल म्हणून वल्लरी लपून छपून जात असते, पण खरं तर इथे आता सुप्रिया आलेलीच नसते. तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणत असतात, ए बाई अगं चल ना, चल तुझ्या पाया पडतो प्लीज चल. तेव्हा ती नाईलाजाने का होईना पण मामाबरोबर तिला जावंच लागतं. पत्रकार जेव्हा म्हणत असतात की कुठे आहेत तुमच्या घरचे, कुठे आहेत तुमची स्वतःची अशी माणसं, इतक्या मोठ्या आनंदाच्या दिवसांमध्ये ते तुमच्याबरोबर का आलेलं नाही आहेत, का तुम्हाला एकटं सोडलं आहे? तेव्हा इथे हे जे सेलिब्रेशन आहे ते तुमच्या कुटुंबाच्या विरोधात आहे का, असं वगैरे बोललं जात असतं. तेव्हा ईश्वरी उभी राहते आणि म्हणते, हे बघा तुम्हाला वाटते असं काहीच नाही आहे. आणि ईश्वरी आता काही बोलायला जाणार तेवढ्यात प्रेक्षकांनो ईश्वरीच्या घरातले सगळेजण आता बाहेर आलेले असतात. इथे सगळेजण आता बाहेर येतात. मुलांनी त्यांचं काम केलेलं असतं. घरातल्या सगळ्यांना कन्व्हिन्स करून आता इथे कार्यक्रमामध्ये सहभागी केलेलं असतं. तेव्हा सगळेजण इथे आता घरातले आल्यानंतर मुलं जे आहेत ना ते अर्णवला थम्सअप दाखवतात की आपण जिंकलो. अर्णवसुद्धा इथे त्यांना थम्सअप करतो. तर अशा रीतीने इथे आता दोघे एकमेकांना खुणावतात. त्यानंतर आलेली जी माणसं असतात, जी चर्चा करत असतात की काय झालं असेल, काय झालं असेल, म्हणजे आपापल्या परीने तर्क लावतात ना, भांडण झालं असेल का, त्यांना ईश्वरी फॅब्रिक हे नाव आवडलं नसेल का, बऱ्याचशा गोष्टी आता येत असतात. पण शेवटीला मुलांनी ते सगळं खोटं ठरवलेलं असतं आणि त्यामुळे इथे सगळेजण बाहेर आल्यानंतर त्यांच्या इथे शंका कुशंका यांना आता फुल स्टॉप लागलेला असतो. सगळेजण चर्चा करतात की सगळे आल्या असं आता म्हणत असतात. त्यानंतर अर्णव म्हणतो की हे बघा, मगापासून तुम्ही सगळेजण विचारत होता ना की माझं कुटुंब कुठे आहे, कुटुंब कुठे आहे. हे आहे माझं कुटुंब. ईश्वरी फॅब्रिकमध्ये आता माझं संपूर्ण कुटुंब उपस्थित राहिलेलं आहे. बरं तुम्ही या बरं सगळेजण इथे. चला चला आता इथे ईश्वरी फॅब्रिकचं उद्घाटन होणार आहे, इनॉग्रेशन आता होणार असतं. तेव्हा इथे ईश्वरी अंजलीला तो मान देते. ती म्हणते, अंजलीताई प्लीज प्लीज आता ते कापड वर करा. तेव्हा इथे शिर्के आणि अंजली दोघेजणं मिळून ते कापड आता वरती करतात. तर ईश्वरी फॅब्रिक कशा पद्धतीचं असणार आहे, थोडंसं इथे लीन आणि त्याचबरोबर कॉटन असणार आहे. म्हणजे अर्णव म्हणतो की महिला जेव्हा दिवसभर काम करतात ना तेव्हा त्यांच्या कम्फर्टची काळजी घेतली पाहिजे. घर ऑफिस त्या सांभाळत असतात तेव्हा कम्फर्टेबल कपडे असतील ना तर काम करण्यासाठी त्यांना उत्साह असतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचं फॅब्रिक खास महिलांसाठी तयार करण्यात आलेलं आहे, ईश्वरी फॅब्रिक. तेव्हा इथे लीन आणि कॉटन हे मिक्स असल्यामुळे खूपच जास्त स्मूथ असणार आहे असं अर्णव आता आपल्या इथे फॅब्रिकबद्दल सांगत असतो. त्यानंतर इथे केक कट केला जातो. केक कट केल्यानंतर आजी इथे आता अर्णवला भरत असते, ईश्वरीला भरवत असते. तेव्हा पत्रकार म्हणतात की सर तुमचा एक फॅमिली फोटो होऊन जाऊ द्या का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो चालेल ना. आणि इथे आता फॅमिली फोटो छान असा क्लिक केला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने तिथे जमलेल्या सगळ्यांना आनंद झालेला असतो. तर इथे शिर्के म्हणत असतो की चला कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार.
आणि तुमच्या सगळ्यांची इथे जेवणाची व्यवस्था बाजूच्या इथे 5 स्टार हॉटेलमध्ये केलेली आहे. जे तुम्हाला खायचं आहे प्लीज तुम्ही जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका, असं आता सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणते, "काय गं हे? कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आम्ही सगळेजण इथे आलो, आम्ही हसतोय. म्हणजे याचा अर्थ तुला माफ केलं असं होत नाही किंवा सगळं काही आता व्यवस्थित आहे असं होत नाही. पत्रकार आलेत ना, म्हणून आम्ही सगळेजण फक्त हसायचं नाटक करतोय एवढंच. मनातून तुमच्यावरचा राग अजूनपर्यंत गेलेला नाही." त्यानंतर इथे आता जो अर्णव आहे ना, तो शिर्केला काम समजावून सांगत असतो, किती आणि काय काय बाकी राहिले ते सगळं तो आता बोलून घेत असतो. तेवढ्यात इथे प्रेक्षकांनो, जी आपली ईश्वरी आहे ना, ती म्हणत असते, "थँक्यू सो मच मुलांनो, तुम्ही इथे आलात. तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, कार्यक्रमाची रंगत वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या कुटुंबाला, रुसलेल्या कुटुंबाला बाहेर घेऊन आलात, त्यासाठी मनापासून थँक्यू." तेव्हा ती मुलगी म्हणते, "अगं ईश्वरीताई, तू आम्हाला नको थँक्यू म्हणू. थँक्यू तर तू अर्णव दादाला म्हण ना, कारण हा संपूर्ण प्लॅन त्याचाच तर होता." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय? अर्णव सरांचा प्लॅन? आणि कसं काय सांगा बरं, कसं काय?" तेव्हा ती मुलं आता सांगतात की कशा पद्धतीने अर्णव दादा आला, आम्हाला कन्व्हिन्स केलं, त्यानंतर आम्हाला घरी आणलं, लाडू द्यायचं बोलला आणि मग आम्ही तुमच्या घरातल्या लोकांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांना बाहेर घेऊन आलो, बरोबर ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अरे बापरे! हो का? एवढं सगळं करावं लागलं ना तुम्हाला? थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही जे काही केलं ते आम्ही कधीही विसरणार नाही." तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते की "ईश्वरीताई, तुम्ही सुद्धा दोघं आमच्यासाठी किती करता. अर्णव दादा आणि तू, तुम्ही दोघेजण आमची काळजी घेता ना. मग आम्ही तुमची काळजी घेतली तर कुठे बिघडलं?" त्यानंतर आता 2 मुली आणि ते 2 मुलं अर्णवकडे आलेले असतात आणि ते म्हणतात की "दादा, बरं आम्ही आता निघतो. आम्ही चाललो, आम्हाला भूक पण लागली आणि उशीर पण झाला आहे. पण मग आमचे लाडू कुठे आहेत?" अर्णव म्हणतो, "काय? कसले लाडू? कशाबद्दल बोलताय तुम्ही?" तेव्हा इथे सगळे मुलं आता पुन्हा जोरजोरात बोलायला लागतात की "नाही, नाही, नाही, आम्हाला लाडू हवेत, आम्हाला लाडू हवेत, आम्हाला खाऊ हवं आहे, आम्हाला पेस्ट्री हवी आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तुम्ही सगळेजण जरा शांत व्हा. तुम्ही सगळेजण शिर्के काकांबरोबर जा. ते तुम्हाला जे हवं ते खायला देतील. तुम्हाला पाहिजे ते खा. अजिबात संकोच करू नका." त्यानंतर इथे सगळेजण शिर्केबरोबर गेलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी काय म्हणते की "अर्णव सर, याचा अर्थ तुम्ही हे सगळं प्लॅन केलं होतं. सर, आज तुम्ही जे काही केलं आहेत ना, मी कधीही विसरू शकणार नाही आहे. तुम्ही माझ्या कुटुंबाला इथे बोलावलंत. थँक्यू, थँक्यू सो मच सर." आणि बोलता बोलता आनंदाच्या भरात ती अर्णवचा गाल पकडते आणि गालावरती किस करते. त्यानंतर अर्णव ऑकवर्ड झालेला असतो. ईश्वरी लाजायला सुद्धा लागते. ईश्वरीसुद्धा ऑकवर्ड होते नंतर. त्यानंतर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेही लाजायला लागतात. म्हणजे खास करून ईश्वरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता तिच्याकडे बघतो. पुन्हा तो जायला निघतो. पुन्हा तो मागे वळून ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी मात्र आता खूपच जास्त लाजत असते. अर्णवला आश्चर्य वाटतं. त्याला वाटतं अचानकपणे हिने गालावरती किस कशी काय केली? कुणी बघितलं असतं तर? तेव्हा इथे अर्णव काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातो. तर इथे आता ईश्वरी जी आहे ना, ईश्वरीसुद्धा हसत असते. तिला असं वाटतं, बापरे, हे काय मी अचानकपणे केलं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूरपणा काही करते, लहान मुलांसारखी वागते. आजूबाजूला जर कुणी असतं तर, कुणी बघितलं असतं तर काय म्हणाले असते?" आणि लिपस्टिकचा डागसुद्धा त्याच्या गालावरती लागलेला असतो. त्यामुळे तो म्हणत असतो, "हे काय, लिपस्टिकसुद्धा उठली. लोकांनी बघितलं तर काय म्हणतील?" तो लगेचच टिश्यू घेतो आणि ती लिपस्टिक पुसण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा लिपस्टिक आता त्या टिश्यूला लागलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ते लिपस्टिकचे डाग आता बघितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनासुद्धा घालवलेले ते सगळे रोमॅन्टिक क्षण हे आठवायला लागतात. तो खूपच जास्त आता इमोशनल झालेला असतो. तो आता लिपस्टिकचा डाग अगदी व्यवस्थित निरखून बघत असतो. त्याने पुसताना इथे आता टिश्यू घेतलेला असतो. त्या टिश्यूवरती तो आता लिपस्टिकचा डाग, तो छाप आता उमटलेला असतो. तेव्हा ईश्वरी इथे खूपच जास्त लाजत असते. अर्णवबरोबर घालवलेले ते सगळे क्षण, ते आता रोमॅन्टिक क्षण तिला आठवत असतात. तेव्हा अर्णवसुद्धा लिपस्टिकचा डाग बघतो आणि त्याला खूपच जास्त हसायला आलेलं असतं. आणि त्यानंतरला ईश्वरी त्या ठिकाणी येते आणि ती आता आवाज करते,
तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी आता आलेली आहे. तो पटकन त्या टिश्यूची घडी घालतो आणि खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सॉरी, मगाचसाठी आनंदाच्या भरामध्ये मी तुमच्या गालावरती किस केलं, त्यासाठी सॉरी. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी काय? आधी चूक करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं. मी सिंदूर, तू काय केलंस तुला कळतंय का? तिथे कुणी असतं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, हां मग काय झालं, कुणी असतं तर? आनंदाच्या भरातच केलं ना. आणि हे काय सर, तुमच्या गालावरती लिपस्टिकचा ठसा उमटला होता, तो तुम्ही लगेच पुसून टाकलात का? बेरहमीचे पुसून टाकलात ना. 1 मिनटं जर माझ्या लिपस्टिकचा डाग तुमच्या गालावरती राहिला असता तर काय बिघडलं असतं? तुम्हाला लगेच पुसून टाकायची काय गरज होती? आणि काय हो सर, मी तुमच्या गालावरती आता एक साधं किससुद्धा करू शकत नाही का? तेवढासुद्धा अधिकार नाही आहे का मला? असं आता ईश्वरी अर्णवला विचारते. तर पुढील भागामध्ये अर्णव म्हणतो, मी सिंदूर उठ तिथून, मला काम करायचं आहे. ईश्वरी म्हणते, करा ना, कोण नको म्हणतंय? तेव्हा अर्णव म्हणतो, आता कशी माझ्याशी बोललीस? तू तर माझ्याबरोबर बोलायलासुद्धा तयार नव्हतीस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो लागले बोलायला, मजबुरी आहे ना माझी, त्यामुळे मला आता बोलावं लागतं. नाहीतर तुम्ही काल काही इथे पहिलं किस केलं होतं तुम्हाला, लिपस्टिकचा इथे आता ठसा उमटला होता. तुम्ही काय केलं? बेरेमीचं सगळं काही पुसून टाकलं. हो ना, सगळं काही पुसून टाकलं. जरासुद्धा तुमच्यामध्ये इन्सानियत नाही आहे. जरा म्हणून तुमच्यामध्ये माणुसकी नाही आहे की बायकोने पहिलं गालावरती किस केलं होतं तर आपण ते ठेवलं पाहिजे. तर नाही, लगेच पुसून मोकळे झालात. तर इथे आता अर्णवने ते किस आहे ना, त्या टिश्यू सकट आता फ्रेम करून आणलेलं असतं. टिश्यू सकट आता फ्रेम केल्यानंतर इथे आता मामा म्हणत असतात, अर्णव अरे हे सगळं ठीक आहे बाबा, पण आता लवकरात लवकर मनातलं आहे ना ते तिला सांगून मोकळा हो, सांगून मोकळा हो. कळलं का तुला? मनामध्ये आता ठेवू नकोस. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काही झालं ना तरी आज रात्री माझ्या मनातलं तुला मी सगळं काही सांगणारच आहे. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीकडे येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी इथे अर्णवकडे बघायला लागते. तर अर्णव इथे रोमॅन्टिक मूडमध्ये असतो, प्रपोज करण्याच्या मूडमध्ये असतो. तर ईश्वरी त्याच्याकडे आता नॉर्मल पद्धतीने बघत असते. डोक्यामध्ये खूप काही विचार आहेत, त्या पद्धतीने बघत असते.